येतोय चौकार 4 धावा. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू. धावसंख्या आपण पाहिली तर 5 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. अनिकेत संयोग मागच्या मॅचचा हिरो जरूर ठरला होता. सुपर फलंदाजी केली होती. डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. बिग फाईट मॅच. एका बाजूने शिवानी स्पोर्ट्स सावरे विपक्ष DC अमरापूर. या दोन संघामध्ये काटेकी टक्कर. रिद्धी 11 मनोर संघ मात्र काही जबरदस्त कामगिरी केली आजच्या दिवसात. गोलंदाज अनिकेत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला क्षेत्ररक्षण आपलाच फॉलो थ्रू मध्ये करतोय क्षेत्ररक्षक. कौतुक करावं लागेल कारण पहिला चेंडू आपण पाहिला तर अवांतर आला होता. त्यानंतर पहिल्या चेंडूवर एक चौका ठोकला. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकतोय. सुपर कामगिरी करतोय सध्या गोलंदाज अनिकेत. बॅटची आतली घड जरूर लागली होती यावेळेस. थोडसा नशिबाची साथ म्हणते असं मला हरकत नाहीये. संयोग हा फलंदाज मागच्या मॅच मध्ये दमखम दाखल होता. चांगली गोलंदाजी केली होती. धावसंख्या आपण पाहिली तर स्थिरावलंय. 5 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. आमच्या समवेत पुन्हा एकदा अजित पाटील सर जोडले जातील. खूप सुंदर गोलंदाजी पृथ्वीकरण. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी. लागोपाठचे 4 चेंडू आपण पाहिले तर डॉट येत आहेत. पहिला चेंडू अवांतर आला होता. त्यानंतर त्याच चेंडूवर चौका ठोकला. त्यानंतर हे बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळले जात आहेत. सुपर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. काय कामगिरी करतोय गोलंदाज आपण पाहिला तर गोलंदाज अनिकेत हा गोलंदाज आपण पाहू शकतायत. सुपर मॅच रंगणार दोन संघामध्ये. शिवानी स्पोर्ट्स सावरे एका बाजूने, दुसऱ्या बाजूने DC अमरापूर. वेलकम अजित पाटील सर आमच्या समवेत जोडले जात आहेत. सो थँक्यू. अप्रतिम शॉट यावेळेला डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केलाय. वेगळं चेंडू मात्र फील्ड करतोय. सिंगल कंप्लीट झालंय आणि स्कोर कार्डवरती 7 धावा. पहिलं षटक संपलंय. मॅच मध्ये मात्र रंग भरण्याचं काम आमचे सौरभ तरे करतील. ऐकूया त्यांचं एक सुमधुर सॉन्ग. मैं से मीना से न साथी से, मैं से मीना से न साथी से, न पैमाने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने. क्या बात आहे सौरभ. चला गेम थोडासा स्पीडअप करा. अजूनही अंतिम मॅच आपल्याला खेळवायची. एंड ऑफ द फ्रेश व 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मंगेश जाबर गोलंदाजी ट्रॅक वरती. एका बाजूने संयोग किनी मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळताना ओहो शॉर्ट बॉल. परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. नाकाच्या खालून मात्र वेगवान मारा करताना मंगेश जाबर सांगतायत इथून मात्र तुम्हाला नक्कीच एक चांगल्या चेंडूला सामोरं जावं लागेल. दरम्यान अद्विक 11 मनोर संघाचे संघमालक आदरणीय अनिलजी सालुंके साहेबांचं शुभागमन आमच्या मुख्य मंचावरती झालंय. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यासाठी नक्कीच आम्ही आदरणीय रुपेशजी पाटील सरांना विनंती करतोय की नक्कीच हे षटक संपल्यानंतर आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. अतिथी देव भव ही आपली संस्कृती, आपली परंपरा आणि त्याचं आपण जतन करतोय. एकविरा चषक 2024च्या माध्यमातून मंगेश जाबर पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती जकडून ठेवलंय, थांबवलंय या ठिकाणी संयोग किनीला. इथे मात्र थोडीशी नजर हटवली होती चेंडूकडनं, परंतु चेंडू सरळ बॅकवर्ड टॉस लेगला जातो डीप मध्ये. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. थ्रो येईल त्यावर कंप्लीट होत आहे 2 धावा आणि धावसंख्या 10 रन्सवर पोहोचलाय. 10 रन्स. षटक क्रमांक 2 सुरू आहे. अभूतपूर्व असा 16 टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. इंदाचं 9 दिवसाचं शेड्यूल आणि संपूर्ण पार्टिसिपेशन संघानं दिलेला एक चांगला सहयोग. आमचे तिन्ही त्रिमूर्ती पंचांचा असलेला एक अप्रतिम न्यूट्रल पंचगिरी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एका
उंच अशा ठिकाणी उंचीवरती घेऊन जात आहेत. बघूया मग जाबर पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र पुनश्च टायमिंग मिस झालाय. मिस टाइम शॉट आणि सहयोग किनी बॅक टू द पविलियन गॉन. OUT आउट. आपण बोलतोय या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. अद्विक 11 मनोहर संघाचे मालक आदरणीय अनिलजी सालुंके साहेबांचा शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. मायेची उबदार शाल आणि त्यानंतर स्नेहाचा पुष्पगुच्छ. जोरदार टाळ्यांचा गजर इथे अनिलजी सालुंके साहेबांसाठी होताना. वेलकम सरजी. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा हे आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतोय. चला आपण धावसंख्या जाऊन पोहोचले 10 धावा या स्कोर कार्डवर. न्यू बॅटर भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मंगेशने मात्र पहिली सफलता प्राप्त केली. धावसंख्या 10 धावा 1 गडी बाद. सन्युमान भावेश लाऊड अपील प्रश्न विचारलाय. इथे मात्र नॉट आउट. समत फायटर संघाच्या आदरणीय शेराभाई साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचे आम्ही या ठिकाणी शब्द फुलाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालाय आणि धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलोय 10 धावा 1 गडी बाद. एक सौरवजी डिझाईन. गाण्याची फरमाईश होती. मंगलदासजी घरात बुजिंग सेंटरचे प्रोप्रायटर नेहमी स्पर्धा पाहत असतात आणि त्यांच्या माध्यमातून चांगले कमेंट्स येत असतात. रुपेजी पाटील साहेबांसाठी मात्र शुभेच्छा दिल्यात आणि त्यांचाही मनपूर्वक आभार असेल. धावसंख्या आपण जाऊन पोहोचतोय 10 धावा या फलका 2 षटकाची समाप्त झालाय. आमच्या समवेत पुन्हा एकदा अजित पाटील सर जोडले जातात. असं थँक्यू. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज येत आहेत. सूरज एका बाजूने चेतन पाटील अजूनही शांत आहे. न्यू बॅटर त्यांच्या समवेत आल्यात भावेश. 5च्या सरासरीने 10 धावा. चेतन पाटील ऑन स्ट्राईकला. इथे स्विचेटनं स्टार्ट करण्याचा अटेम्प्ट होता. पहिलाच चेंडू त्याने फेस केला आणि तोही आला डॉट बॉल. इथून दोन्ही संघ आहेत. एका बाजूने शिवानी स्पोर्ट्स सावरे, विपक्ष DC हमरापूर असे 2 दिग्गज संघ सेकंड मॅच मध्ये लढत आहेत. त्यावेळेला थोडंसं गतीला परिवर्तन केलं होतं. चांगली गोलंदाजी आहे सूरज कडनं. चेंज ऑफ द पेस. थोडंसं चेंडूला वळवलं होतं. वेट करावं लागलं चेतन पाटीलला. यावेळेला ऑन साइडला खेळताना सिंगल कंप्लीट करताना 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 11 रन्स स्कोर कार्ड. इथून बघूया भावेश अशा पद्धतीने बॅटिंग करतील सूरजच्या अगेन्स्ट. यावेळेला वेट केला आणि त्यानंतर चेंडूला बॅकफुट स्क्वेअर लेगला एक्झिक्यूट करताना आणखीन एक धाव कंप्लीट करतायत. आणि भावेश या ठिकाणी बॅक टू द पविलियन कडे कुठले फलंदाज जातील. चेतन आपण बघू शकाल मिसअंडरस्टँडिंग आणि गडी बाद होताना चेतन महत्वाच्या मॅच मध्ये थोडासा नाराज असेल. गडी बाद झालाय. ऐकूया पुनश्च सौरभ तरेच एक प्रतिम असं सॉन्ग आणि पुनश्च येऊया मॅच कडे. H2O.
सुंदर लोकगीतं आपण बघतायत या ठिकाणी. न्यूमान निलेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. DC हमरापूर संघ थोडासा संकटामध्ये सापडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. सूरज हा लेग ब्रेक गोलंदाज आहे, चेंडूला अप्रतिम वळवतोय आणि प्रामुख्याने टप्प्यावरती नियंत्रण आहे. शिवानी स्पोर्ट्स सावरे संघाचा हा एक महत्वाचा गोलंदाज, महत्वाच्या भूमिकेला या ठिकाणी न्याय देताना चांगली कामगिरी करतायत. आणि आल्या आल्या मागच्या मॅच मध्ये 10 चेंडू 26 ची अफलातून बॅटिंग केली होती विस्फोटक इनिंग. त्याही फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती जखडून ठेवतायत. डॉट बॉल इथे खेळवलाय. पुढचा चेंडू इथे मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केला. सिंगल कंप्लीट करताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पोहोचली ती 12 वरती 13 झाल्यात. तर षटक क्रमांक पण तिसरं मार्गस्थ आणि तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 टू गो. पुढचा चेंडू आणि ह्या वेळेला स्विच हिटचा टीम होता. आणखीन एक डॉट बॉल. नितीन पाटील सर काय म्हणाल, पूर्णतः 3 षटक ही शिवानी स्पोर्ट्स 13 सावरेच्या नावावरती राहिलेली आहेत. इथून 18 चेंडू मध्ये काय असायला हवंय गेम प्लॅनिंग? 18 चेंडू मध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा हे माइंड मध्ये सेट करावं लागेल. कारण आपण पाहिलं तर पहिलं षटक फक्त धावा खर्च केल्या 6. तदनंतर मंगेश जाबर आला आणि त्यांनी धावा खर्च केल्या फक्त 4. तदनंतर सूरजने आता जे षटक हाताळले आणि 3 धावा. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना एक मी सूचना पोहोचवतोय. तुमचे कॅप, तुमचे गॉगल्स हे तुम्ही पंचांकडे पुढच्या मॅच मधनं देऊ नका ही विनंती असेल. तुमचे किट तुम्हीच सांभाळायचे आहेत, हे प्रत्येक खेळाडूंनी लक्षात ठेवायचं आहे. इथून कुठलाही खेळाडू पंचांकडे आपले किट्स देणार नाही याची दक्षता घ्या. बघूया गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी तयार होताना राईट मोर द विकेट. पहिला चेंडू चांगला हाताळलाय अनिकेतनं. गुड बॉलिंग. इथून मात्र संघर्षाच्या मार्गावरती जावं लागेल. फलंदाज आपण बघताय सेकंडला आहेत ते दिनेश. मागच्या मॅचचा एक चांगला विस्फोटक बॅटर. इथे मात्र बॅक टू द बॉलर. डॉट बॉल. नितीन पाटील काय म्हणा? जबरदस्त गोलंदाजी केलंय, जकडवून ठेवलंय या फलंदाजाला. DC हमरापूर या संघाला आपण पाहू शकता. सुपर गोलंदाजी. इकडे तुम्हाला हात खोलावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. यावेळेस माझा ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग प्रेझर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल येईल. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. 14 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. षटक क्रमांक मार्गस्थ झालाय 4 आणि चेंडू फेकून झालाय 3. सुपर गोलंदाजी केले. सर्व गोलांचं कौतुक करावं लागेल. कंजूसी गोलंदाजी केलंय. स्पायसी मारा, तिखट मारा. ह्यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन न खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू बाईचा संपर्क एकंदरीत झाला नाहीये, पण तेच दर्शवतात की लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल आहे. आणि स्कोर कार्डवर आपण पाहिली तर टीमची टोटल फक्त 15 धावा. षटक क्रमांक 4था मार्गस्थ आहे अजित सर. येस, प्रामुख्याने फिंगर रोल करताना शिवानी स्पोर्ट्स सावरे संघाचे गोलंदाज आहेत. वेगवान मारा, त्याच्यानंतर चेंज ऑफ द पेस. इथून डेड बॉल. पंच दर्शवताना आपण बघू शकाल व्हेरिएशन खूप चांगला आहे शिवानी स्पोर्ट्स संघाकडे. गतीला परिवर्तन करणारा, फिंगर रोल करणारा, त्यानंतर एक वेगवान चेंडू, असं जे व्हेरिएशन आहे अप्रतिम आहे. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. यस नो टेकन. विकेटचं होतंय पतन. गॉन. H2O. थँक्यू. इथे संघ अडचणीत आहे आपण पाहू शकता. DC अमरापूर. चला थोडस वॉर्मअप करत चला. एकंदरीत धावसंख्या आपण पाहिली तर स्थिरावलंय फक्त 15 धावा. रोहित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्लेइंग फॉर्म बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केलाय. षटक क्रमांक इथे 4 समाप्त झाले आणि धावसंख्या आपण पाहिले DC अमरापूर हा संघ फक्त 15 धावा आणि विकेट्स आपण पाहिले तर 3 गडी बाद.
15 या स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. चला स्पीडअप करा, एकंदरीत सूचना येत आहेत कारण टाइमर सेट केलाय, जास्त मिनिटं जात आहेत. या एक सौरभजी तर ये ना. H2O. शेवटचे 12 चेंडू आहेत. 12 चेंडू मध्ये आता 20 ते 25, कारण ज्याप्रमाणे गोलंदाज होते हल्ले चढवले जात नाहीये. कुदून करण्याचं काम केलंय यावेळेस. आता चेंडू इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण फेकी करतोय, तत्वावर 2 धाबे ते परिपूर्ण केल्या जातात. सिंगल डबल आता विसरून चालणार नाहीये कारण संघ अडचणीत आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 17 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. अजूनही तुमच्याकडे 11 चेंडू आहेत. 11 चेंडू मध्ये 20 ते 22 धावा येणं खूप गरजेचं असेल. 17 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. फलंदाजी करताना डीसी अमरापूर हा संघ. कालच्या दिवसात आपण पाहिल्या तर 34 धावा डिफेन्स केल्या होत्या. एडवन वर्सेस बाप्पा मोऱ्याचा तो सामना झाला होता. एका चेंडूवर 5 धाव्यांची आवश्यकता असताना खूप रंगतदार सामना कालच्या दिवसात आपण पाहिला होता. धावसंख्या आपण पाहिली तर 19 धावा. धावसंख्येला आकार देण्याचं काम सध्या करतात. सिंगल डबलला विसरून चालणार नाही आणि तेच काम सध्या मैदानाच्या आतमध्ये करताना 2 फलंदाज आपण पाहू शकतात. 19 रन स्कोर कार्ड. यावेळेस मात्र हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू थोडासा धीम्या गतीने आलाय, थोडासा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाज आपण पाहिला तर मंगेश हा गोलंदाज काही जबरदस्त गोलंदाजी केलंय. सर्व फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम एकंदरीत केलं गेलंय. 19 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, 1 धावी ते परिपूर्ण केला. क्षेत्ररक्षक डीपवरनं पुढे येतोय, तत्पूर्वी सिंगल असेल. सिंगलने धाव फलक पुढे जाते. 20 रन्स 20 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि षटक क्रमांक आपण पाहिले तर 5वं मार्गस्थ आहे. एखादा हवाई सफर इकडनं तुम्हाला प्रयत्न लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. पुन्हा एकदा बेट अँड वॉच करावा लागेल. डॉट चेंडू ते सुपर कामगिरी केली सध्या सर्व गोलंदाज. ज्याप्रमाणे गोलंदाजी केलंय कौतुक करावं लागेल. सुपर गोलंदाजी. इथे मात्र अमरापूर संघाला थोडंसं जखडून ठेवण्याचं काम केलंय. गोलंदाज मंगेश जाबर पुन्हा एकदा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, 1 धावी ती परिपूर्ण केला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला तर दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल का, आणि इथे काही घडलं जाईल तर नशिबाची साथ मिळते असं म्हणायला हरकत नाहीये. 2 धावा परिपूर्ण केले जातात. षटक क्रमांक 5 इथे समाप्त झालंय. प्रथम फलंदाजी करताना डीसी हमरापूर हा संघ. 1 शॉट रन. पंचांचं अचूक लक्ष फक्त 1च धाव असेल आणि धावसंख्या आपण पाहिली तर 21. 21 धावा या फलकावर 3 गडी बाद झाल्यात 5 षटकांच्या समाप्ती अखेर. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. गोलंदाज मार्कवर आलाय रोशन. यावेळेस मात्र हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे, कुठल्याही प्रकारची चुकी
धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलाय 22 रन्स 22 धावा या स्कोर कार्डवर. न्यू बॅटर एका बाजूने नॉन स्ट्रायकिंग वर असेल गौतम, हा फलंदाज आपण पाहू शकतायत. अंतिम 4 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेस स्वतः बॅटन वॉच केलाय क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिझन मध्ये, परंतु मस्तकाला दस्तक देऊन चेंडू होतोय फरार. येतोय एकविरा चषक चौकार 4 धावा. थँक्यू. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर आमचे स्कोरर सांगतायत की 33व्या चेंडूवर हा चौकार आलाय. साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहे, तत्पुढे सिंगल येईल. एकेरीने धावफलक पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचतय. धावच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल, परंतु धावसंख्या पाहिली तर 27 रन, लॉस ऑफ 6 विकेट, 6 गडी बाद, 27 धावा या स्कोर कार्डवर एसडीचे. राहुल भाई करतई दावा, नवीन लाखाचं बक्षीस लावा. थँक्यू. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. आणखीन एखादा मोठा बिग हिट येईल का तेजसांच्या बॅटमधनं, की लो स्कोर सामना होईल? परंतु आणखीन 2 चेंडू 2 बिग हिट येतात, तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल डीसी हमरापूर या संघाला. फायटिंग स्कोर असेल. संध्याकाळचं सत्र आपण पाहू शकतात. 2 बिग हिट महत्वाचे असतील. 27 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो मार्कवर रोशन. गोलंदाज अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष. यावेळेस मात्र 23 तर्रार चेंडू. आधीच्या चेंडूवर त्याला स्ट्राईक दिली होती, आता मात्र तू जा असं एकंदरीत सांगितलंय फलंदाजानं एसडीचे. थँक्यू. अंतिम चेंडू असेल 27 रन स्कोर कार्ड. षटकार येतोय, 33 धावा असतील. चौकार येतोय तर 31 असतील. विकेट जातोय तर 28चे टार्गेट असेल. अंतिम चेंडू असेल. पुललेंचा चेंडू होता, यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केलाय आणि या चौकार येतोय. 1 बाउन्स सी मार्शा पार येतोय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 31 या आकड्यावर आणि 32 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. लागू आगरी कोल्यांचे वाघाची जात नाही डरणार, ही वाघाची जात नाही डरणार. जरा आगरी खवलला आगरी कोली खवलला, तुम पलाला जागा नाही उरणार. आगरी कोली खवलला, तुम पलाला जागा नाही उरणार. कोली खवलला, तुम पलाला जागा नाही उरणार.
एस बाला पवार आणि त्यांच्या समवेत आपण बघताय चेक चेक ह्या पण आदरणीय सन्माननीय नितीनजी पाटील आजच्या दिवसापुरता आज त्यांनी खूप चांगलं समालोचन केलेलं आहे. पुन्हा एकदा जॉईंट होतील कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, परंतु त्या अगोदर आपण त्यांचं स्वागत सन्मान आपण करणं फार गरजेची गोष्ट आहे. आणि अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि साखरे गाव म्हटलं तर साखरेकर म्हणजे साखरासारखी गोड माणसं या गावामध्ये राहत आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत किशोरजी वजेसाहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. किशोरजी वजेसाहेब यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शॉल, या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा बुके या क्षेत्रामध्ये आपण उत्तुंग भरारी घेत राहू असा विठ्ठलवाडीचा गोड आवाज नितीनजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करण्यात आलेला आहे. धन्यवाद. आपण बघताय नितीनजी पाटील साहेबांचं यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी आपण बघतायत आदरणीय किशोरजी वजे सरांच्या माध्यमातून झालंय. बोलूया मॅचकडे. पहिला चेंडू राईट मोर द विकेट. पहिला चेंडू हा दिशाईने हाताळलाय का? यस, इट इज अ वाईट बॉल. एका बाजूने मंगेश जावर असेल आणि दुसऱ्या बाजूने बाळा पवार या संघाचं. बाळा पवार ह्या संघाच्या मेंटॉर आहेत किंवा संघ मालक आहेत. आपण बघताय संघ बांधणी खूप चांगली केली त्याने आणि हाही मात्र चांगला चेंडू आहे. गुड स्टार्ट. टार्गेट अमर पाटील आम्हाला सांगतायत 32 आहे आणि 32 आणि 34 मध्ये काही फरक नाही. इथून जर आपण बघितलं तर आशापुरी एडवण संघानं बलाढ्य असणाऱ्या बाप्पा मोरिया संघाला 34 वरती धाबू सेव्ह केल्या होत्या. 33 धावा. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे मात्र मिस टाइम आहे परंतु सरळ जाईल वन्स बाउंस सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. मंगेश जाबर आज नुसतं ओपनिंग प्लेयर नाहीये तर संघाचा प्रमुख फलंदाज झालाय. कारण मागच्या मॅच मध्ये बनवले होते त्यांनी तब्बल 48 आणि इथेच त्याच रिदम मध्ये करतायत पुनश. अप्रतिम बॅटिंग बॅक टू बॅक येतो इथे मंगेश जाबर नावाचा ट्रेडमार्क चौकार. थँक्यू. सुंदर सॉन्ग. आणि आम्ही सातत्याने सांगतोय की प्रेम आणि प्यार हा प्रामुख्याने तुम्ही शरीरावरती करतात आणि प्रेम हे आत्म्यावरती केलं जातं. धावा स्कोअर कार्ड वरती 9. चांगलं पद्धतीची बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळते. मिस्टर मंगेश जावर ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग. पुढचा चेंडू त्यावेळेला हळवारपणे एक्झिक्यूट करता असलेली नक्कीच या ठिकाणी शॉर्ट स्वीपर कव्हर रिझन मध्ये तिथे फंबल. एकंदरीत टार्गेट कमी आहे आणि इथून ह्या चुका तुम्हाला लवकर पराभवाच्या दिशेने घेऊन जातील. लढावं लागेल इथे. जिंकणं किंवा हारणं हा निर्णायक क्षण असतो परंतु लढण्याची जिद्द, धावा वाचवण्यासाठी असणारा स्ट्रॅटेजी ह्या नव्या संघर्षाच्या वाटा मोकला करत पुढे घेऊन येत असतात. त्यासाठी आवश्यकता आहे त्या संघर्षाची. इथे डॉट बॉल. स्कोर थांबलाय तो 11 वरती. षटक इथे प्रथम घेऊन आलेले गोलंदाज आपण बघतायत मिस्टर निलेश. 33चं टार्गेट म्हणजे अजूनही 22ची गरज आहे. सॉरी 20 धावांची गरज आहे. 21ची गरज आहे. 32चं टार्गेट आहे. सॉरी चुकीचं दुरुस्ती. चांगला चेंडू आणि इथून षटकाची होतही समाप्ती. काय म्हणाल नितीन पाटील सर? इथे 30 चेंडू आहेत. 21ची गरज आहे. काही इथे मॅजिक स्पेल बघायला मिळतील का? गोलंदाज DC संघाच्या गोलंदाजाकडनं काही इथे मॅच मध्ये येण्याचे संकेत ते देतील काय मॅच मध्ये? नक्कीच संधी आहे तुम्हाला परंतु तुम्हाला www.com खोलावे लागेल. एखादी हॅट्रिक साधतायत तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. खर्च जास्त होताना पाहायला मिळतोय कारण पहिले षटक हाताळलं 11 धावा खर्च केल्यात. त्याच कारणात हे टार्गेट थोडंसं सोपं होताना पाहू शकताय. लो स्कोरच्या मॅचेसचा तुम्ही बचाव कसा कराल? डिफेन्स तुम्हाला एक्स्ट्रा हाताळायचे नाहीयेत. ओपनिंग टीम कडे तुम्हाला थोडंसं प्रेशर कन्वर्ट करायचं आहे आणि ते गेल्यानंतर विकेट घेऊन ते आणखीन कन्सॉलिडेट करायला
जेव्हा तुम्ही प्रारंभ करतील त्यावेळेला तुम्ही मॅच जिंकू शकता. तिथे चांगला शॉट आहे, बॅकफुटला गेले, हळवारपणे स्वीपर कव्हर्सला एक्झिक्यूट करत सिंगल अटेंड केली आणि धावसंख्या पोहोचते ती 12 वरती. इथून 20 ची गरज आहे. अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट, चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व म्हणजे क्रिकेट. तुमच्या ओपोनेंट टीमच्या प्रत्येक हालचालीला, स्ट्रॅटजीला नीट रीड करणं म्हणजेच क्रिकेट. इथून चेतन पाटील काय नवीन ऊर्जा देतील आपल्या संघाला. राईट हॅम ओव्हर द विकेट. अप्रतिम शॉट आहे, इनसाइड आउटचा सुंदर फटका आहे. चेंडूला सरळ एक्झिक्यूट करतात इनफिल्डच्या वरनं आणि चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मधनं जातोय 4 धावांसाठी. सुंदर गाणं डीजेच्या माध्यमातून. जो आसानी से मिल जाए उसे धोखा कहते, जो मुश्किल से मिल जाए उसे इज्जत करते, जो दिल से मिल जाए उसे प्यार कहते और जो नसीबों से मिल जाए उसे यार दोस्त कहते. एसटीजे पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं. धावसंख्या 4 ने पुढे जाते आणि 20 वर पोहोचलंय. फक्त 12 धावांची गरज आहे. काय म्हणाले, मॅच लवकर फिनिश होईल का नितीन पाटीलचं? येस, ज्याप्रमाणे फलंदाजी पाहिली तर लवकर मॅच फिनिश होऊ शकतोय. यावेळेस वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या आपण पाहिली तर स्थिरावलंय. 20 रन स्कोर कार्ड. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे आणि षटक क्रमांकात दुसरं मार्गस्थ आपण पाहू शकताय. पहिल्या दिवशी एनसीसी सफालेने क्वालिफाय केलं, दुसऱ्या दिवशी वीर तानाजी पारगाव, तिसऱ्या दिवशी जय भवानी दांडाखाडी आणि चौथ्या दिवसाचा प्रश्नचिन्ह इथे आहे, कोण करेल क्वालिफाय. बॉल हवेमध्ये आणि डबल अटेम्प्ट मध्ये इथे झालाय झेल बाद. इथे मात्र जातोय मंगेश जाबर. बॅक टू द पवेलियन, गॉन. ओईटी आउट. सामने ठेविले पाहून आदर्श गावाचं. रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावाचं. एकविरा चषक ठेवलाय योळ साखरे या गावाचं. एकविरा चषक न्यूमान सूरज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत आणि पुढच्या मॅच साठी मात्र जितू भानुशाली इथे तयार राहतील नेक्स्ट मॅचच्या बॅटल साठी. कारण होणार आहे महासंग्राम. जिंकणाऱ्या संघासोबत करतील 2 हात आणि क्वालिफायर मॅच आपण बघणार आहोत. नेक्स्ट मॅच क्रिकेटचा आणखीन एक दैदिप्यमान सोहळा महासंग्राम. आजच्या दिवसातील अंतिम मॅच कडे आपण या मॅच नंतर वळणार आहोत. इथे मात्र एक संघ अगोदर दाखल झालाय, तो म्हणजेच रिद्धी 11 मनोर आणि त्यांच्या अगेन्स्ट कोण खेळेल हे मात्र या मॅच नंतर क्लिअर होणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21-11 ची गरज आहे. नितीन पाटील सर. यस, अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालाय. तर पुढे जाऊया सौरभजी तरे यांच्याकडे. झाला आनंदी आनंद आज सफाळे नगरीला. झाला आनंदी आनंद आज सफाळे नगरीला. एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. एकविरा चषकची मात्र हवा सर्वत्र पाहायला मिळते. सुपर दर्जेदार आयोजन आणि नियोजन आपण पाहणारी स्पर्धा. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बेट करून चेंडू निघून जातोय. चांगला बॅकअप येतोय. तत्पूर्वी 2 धावा ते परिपूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा मी आभार मानेन रुपेशजी पाटील साहेबांचा. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आम्हालाही संधी दिली. मनपूर्वक आभार असेल आणि येतो जे सत्कारही केलाय मनपूर्वक आभार. नक्कीच अजूनही एक मॅच आपण प्रमोदजी शेडगे सरांसोबत या मॅचचा आनंद घेणार आहे, जी नेक्स्ट मॅच महत्वाची असेल. इथे मात्र हुकचा फटका 4 धावा देऊन जाईल का? यस, फाइन लेगला डॉमिनेट करतोय आणि येतो एक दर्जेदार चौकार. पालघर जिल्ह्याची ही स्पर्धा मानाची. पालघर जिल्ह्याची ही स्पर्धा मानाची. साऱ्या साखरे गावात चर्चा रुपेश पाटीलच्या नावाची. दरवर्षी क्रिकेटचा थरार फेब्रुवारी महिन्यात
थँक्यू पुनश्च सहयोगिनी राईट मोर द विकेट. अप्रतिम लॉफ्ट केलाय, फटका फसलाय आणि इथे मात्र आणखीन 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचलंय 29. 3 धावा अजूनही हव्यात. बघूया सूरज मात्र मॅच फिनिशर म्हणून इथे पुढे येईल की बघायचंय बाळा पवार कुठला फलंदाज या ठिकाणी मॅच फिनिश करेल. इथे चेंडूला डाऊन द ग्राउंड उडवलंय. अप्रतिम डाऊन द ग्राउंड एक्झिट आहेत. 2 धावा कंप्लीट होताना स्कोर इज लेवल नाव 1 रन मोर टू विन. असं मात्र एका धावेची गरज आहे. त्यानंतर 2 दिग्गज समालोचक पुनश्च कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपल्या सोबत राहतील. एका बाजूने प्रमोदजी शेडगे सर आणि दुसऱ्या बाजूने नितीन पाटील सर. मॅच इज ओव्हर. इथे मॅच जिंकलंय शिवानी स्पोर्ट्स सावरे. अभिनंदन अँड हार्ड लक DC हमरापूरकर. आपण इथे आलात, सुंदर क्रिकेट दाखवलं त्याबद्दल आपलं कौतुक. आणि टॉस